वेलकम फ्रेंड, वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ। हा जो व्हिडिओ, या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची अपडेट जी आहे ती बघणार आहोत। काय अपडेट महत्त्वाची? सगळ्यात अगोदर म्हणजे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांची ऑफिशियल वेबसाईट जी आहे तिच्यावर बीएड धारक जे आहेत ॲपियर विद्यार्थी त्यांच्यासाठी सांगण्यात आलेलं आहे की लवकरात लवकर तुम्ही जो तुमचा निकाल आहे तो ऑफिशियल ईमेल आयडी जी आहे msc.tet2025@gmail.com या ऑफिशियल ईमेल आयडीवर तुम्हाला तुमचा रिझल्ट जो आहे पाठवायचा आहे। आता सगळ्यात महत्त्वाची काही गोष्टी ज्या आहेत त्या विद्यार्थ्यांसंदर्भात आहेत। काय आहेत महत्त्वाच्या गोष्टी? काही विद्यार्थ्यांचं असं विचारणं होतं की आमचा निकाल जो आहे, उदाहरणार्थ समजा काही डीएड धारक असतील किंवा काही बीएड ॲपियरवाल्यांना सांगितलं आहे, पण मग डीएड ॲपियरवाल्यांनी जे आहे त्यांचे कमेंट्स मला आले, तर डीएड धारकांनी सुद्धा तुमचा जर निकाल लागला असेल किंवा तुमचा रिझल्ट अनाउन्स झाला असेल तर तुम्ही सुद्धा तुमचा रिझल्ट जो आहे तो ईमेल करायचा आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट अजून जी आहे, ज्या ॲपियर विद्यार्थ्यांचा म्हणजे तुम्ही अगोदर ॲपियर केलं होतं आणि नंतर तुमचा निकाल जर आता सद्यस्थितीमध्ये आला असेल तर तुमच्याजवळ निकालाची जी गुणपत्रक आहे किंवा तुमचा जो रिझल्ट आहे तो तुम्ही ईमेल करायचा आहे। तुम्हाला जो ईमेल ॲड्रेस मी आता सांगितला किंवा ईमेल आयडी जो सांगितला त्याच्यावर तुम्ही मेल करायचा आहे। ठीक आहे, ही सगळ्यात महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट अपडेट आहे। तुमच्या मित्रांपर्यंत किंवा ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला नाही त्याच्यापर्यंत व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। सगळ्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे, ज्या विद्यार्थ्यांजवळ समजा एखाद्या विद्यार्थ्याचा रिझल्ट अनाउन्स झाला पण त्याच्याजवळ ओरिजिनल मार्कशीट जी आहे ती नाही आहे, तुमच्याजवळ ऑनलाईन प्रिंट जी आहे ती आहे, तर त्यावेळेस तुम्ही ऑनलाईन प्रिंट जी आहे तुमची जी रिझल्ट तर तुमचा रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला जी मार्कशीट मिळाली असेल तर ती मार्कशीट सुद्धा जी आहे तुम्ही ईमेलवर सेंड करा, जेणेकरून तुमचा रिझल्ट लागणार। अजून एक विचारणा होती ती म्हणजे काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं होतं की आमचा इथे तारीख दिलेली नाही की किती तारखेच्या आतमध्ये निकाल जो आहे किंवा ईमेल जो आहे सेंड करायचा आहे। तर बघा, तुमचा निकाल लागल्यानंतर तुम्हाला 1 महिन्याच्या आतमध्ये अपडेट करायचं सांगितलं होतं। ठीक आहे, तर जर समजा तुमचा निकाल लागला नसेल तर त्यावेळेस तुम्हाला निकाल लागेपर्यंत वाट बघावी लागेल आणि नंतर तुम्हाला जे आहे अपडेट करावे लागेल किंवा ईमेल सेंड करावं लागेल। जर निकाल लागला असेल तर मात्र ताबडतोब तुमचा निकाल लागलेला आहे तर मग त्यावेळेस कोणत्याही प्रकारचा विचार करू नका, ताबडतोब तो निकाल जो आहे किंवा तुमचं जे रिझल्ट जो आहे तो रिझल्ट ईमेलद्वारे जो आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्याकडे पाठवा, जेणेकरून रिझल्टच्या संदर्भाची जी पुढची कारवाई ती सुद्धा लवकरात लवकर पूर्ण होईल। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट जी आहे ती, रिझल्ट जो आहे आता केव्हाही अनाउन्स होऊ शकतो। कारण की बीएड धारक जे आहेत किंवा ॲपियर विद्यार्थी जे आहेत त्यांच्या निकालामुळं किंवा त्यांचा निकाल कदाचित असं असू शकतं की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांना एकत्रितपणे हा निकाल जो आहे तो घोषित करायचा आहे सर्व विद्यार्थ्यांचा। त्याच्यामुळेच विद्यार्थ्यांना लवकरात लवकर जे ॲपियर विद्यार्थी आहेत त्यांना त्यांचा निकाल जो आहे तो ईमेलवर पाठवायचा सांगितलेला आहे। आणि जशा प्रकारे तुम्ही बघितलं की ऑफिशियल संकेतस्थळ जे आहे त्याच्यावर सुद्धा जे आहे सूचना जी फ्लॅशलाईट होते किंवा सूचना जी फ्लॅश होते ती सूचना जी आहे आता बदललेली आहे आणि आता पुढे येणाऱ्या कालावधीमध्ये जे आहे त्याच्या संदर्भात तिथे एक नवीन सूचना येईल। आपण ज्या गोष्टीची वाट बघतोय की टेट क्रमांक 2025 किंवा टेट क्रमांक 3 किंवा टेट एक्झाम 2025चा जो निकाल आहे तो येणाऱ्या काही दिवसामध्ये किंवा येणाऱ्या काही घंट्यामध्ये किंवा दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतो अधिकृत वेबसाईटवर। त्याच्यामुळे अधिकृत वेबसाईटला व्हिजिट करत राहा, तसे तुम्हाला व्हिडिओद्वारे सुद्धा मी अपडेट देत राहील। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तुमचे अजून काही डाऊट्स किंवा कमेंट्स असतील किंवा तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता। वन्स अगेन थँक्यू सो मच, टेक केअर, बाय बाय।